अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी साहेब, तसेच ॲडिशनल SP साहेब नकाते साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी केदारे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज भुसावळ बाजारपेठ हद्दीतील गॅस एजन्सीची मीटिंग घेण्यात आलेली आहे. जे काही बाकी ठिकाणी आपण जे इतर न्यूज चॅनल, इतर मीडियाद्वारे, इतर लोकांद्वारे जे काही व्हॉट्सअप वगैरे पाहतो आहे की लोकांची जी गर्दी झालेली त्या संदर्भात नियोजन करणे, तसेच जे गॅस एजन्सीवाले कोणी काळा बाजार करणार नाही व काळा बाजार होणार नाही याच्यासाठी काळजी घेणे आणि जे सामान्य नागरिक आहे यांना विनाकारण गॅसपासून वंचित राहता येणार नाही यासाठी त्यांची एक मीटिंग घेण्यात आलेली आहे. असं अजूनपर्यंत एकही प्रकरण कानावर आलेलं नाही आहे, पण तरी पण त्यांना त्याच सूचना देण्यात आलेल्या आहे की सर्वात पहिले ज्या महाराष्ट्र शासनाने व राज्य शासनाने तसेच केंद्र सरकारने ज्या काही नियमावली दिलेली आहे त्या नियमानुसार तुम्ही काम करा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि अजूनपर्यंत तरी भुसावळमध्ये अशी काही परिस्थिती दिसून आलेली नाही आणि त्यांना आता जी नवीन पद्धत आहे बुकिंगसाठी ती पद्धतीला त्यांना जनजागृती जेवढी जास्त कराल या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहे. आज रोजी आपल्या भुसावळ शहरामध्ये गॅसची काय सिच्युएशन असेल? आज माझ्या ज्या 6 एजन्सी आहेत त्यांच्याकडून जी माहिती घेतली त्यांच्या म्हणण्यानुसार आज भुसावळमध्ये तरी असं कुठं काही तुटवडा त्यांना जाणवलेला नाही आहे आणि असं अजून कोणत्याही गॅस एजन्सीवर लोकांची लाईन लागली किंवा काही अडचण निर्माण झाली असं तरी अजूनपर्यंत निदर्शनास आलेलं नाही आहे. आज बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये साहेबांनी जी मीटिंग बोलवली भारत गॅस आणि HP गॅस आणि इंडियन गॅसचे मॅनेजर किंवा मालक संदर्भ असा आहे की जो गॅसचा सध्या अफवा चालू आहे, सर्वात अगोदर तर सर्वांना मी एक निवेदन करेल की अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. आणि साहेबांनी आम्हाला विचारपूस केली की तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास वाटपमध्ये होत आहे का, कुठल्याही प्रकारची गॅस एजन्सीमध्ये किंवा तुमच्या डिलिव्हरी मॅनला कोणी दादागिरी करत आहे का, या प्रकारे ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी विचारण्यात आली. आज रोजी आपल्या भुसावळ शहरामध्ये पुरवठा कसा आहे गॅसचा? आज रोजी तरी पुरवठा सुरळीत सुरू आहे, कुठलाही गॅसचा प्रॉब्लेम नाही आहे. शॉर्टेज नाही आहे. शॉर्टेज कोणत्याच प्रकारचा नाही आहे, मुबलक पुरवठा आहे आणि व्यवस्थित आहे. प्रत्येकाला घरपोच सिलेंडर मिळत आहे. त्यांचा कुठल्याच प्रकारची आलेली नाही आहे. कोणी अफवांवर विश्वास ठेवू नका. व्यवस्थित सप्लाय होऊन राहिला आहे. प्रत्येकाच्या गोडाऊनला स्टॉक आहे. कोणत्याच प्रकारचा सिलेंडर बाबतीत तुटवडा नाही आहे. जर आपण ऑनलाईन बुकिंग करता, ऑनलाईन बुकिंग नंतर किती दिवसांनी आपण गॅस पुरवठा करता? ऑनलाईन बुकिंग झाल्यानंतर एक 3 ते 4 दिवसात आपल्याला घरपोच सिलेंडर मिळत आहे किंवा 6 ते 7 दिवस. 7 दिवस नाही. ते अफवा चालू आहे की तुम्ही बुकिंग केल्यानंतर 25 दिवसानंतर. नाही, 25 दिवसाचा विषय असा आहे की तुम्ही ज्या वेळेस सिलेंडर तुमच्या घरी सेल झालं आणि ज्या तारखेला तुम्ही गॅस घेतला, समजा 1 तारखेला तुम्ही सिलेंडर तुमच्या घरी भेटलं आणि त्याच्या घरी जर त्याचा सिंगल बॉटल कनेक्शन असलं तर त्याला 21 दिवसाने बुकिंग करता येईल दुसऱ्या सिलेंडरची. आणि ज्यांचं डबलचं कनेक्शन आहे त्या व्यक्तीला गॅस घेतल्यानंतर त्या तारखेपासून 30 दिवसांनी बुकिंग करता येईल. भुसावळ शहरातील सर्व गॅस ग्राहकांना आम्ही सर्व गॅस एजन्सीतर्फे एक नम्र विनंती करतो की प्रत्येक गॅस ग्राहकाने आमचा डिलेवरी मॅन तुमच्या घरी गॅस सिलेंडर डिलेवरी करता आला असता प्रत्येकाने त्याला OTP देणं अनिवार्य आहे आणि प्रत्येक ग्राहकाने त्या KYC करणं अनिवार्य आहे.